अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील 300 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्यात। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील चालू वर्षातील 300 पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या पोलीस मुख्यालयात पार पडल्या। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आयोजित केलेल्या बदली दरबारात प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका, गरज आणि पसंती जाणून घेत बदली प्रक्रिया राबविण्यात आली। यात काहींना मनासारखे पोलीस ठाणे मिळाल्यानं आनंदाचं वातावरण होतं, तर काहींना अपेक्षित ठिकाण न मिळाल्यानं नाराजी आणि भावनिक क्षणही पाहायला मिळाला। तसेच एका पोलीस ठाण्यात किंवा शाखेत सलग अथवा खंडित स्वरूपात 5 वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी 3 पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज मागवण्यात आले होते। बदलीपात्र कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते। प्रत्येक अंमलदाराशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर बदलीचे आदेश देण्यात आले। सकाळी 8:30 वाजता सुरू झालेल्या या प्रक्रियेला पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्णे आणि श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते। तर या बदली प्रक्रियेत प्रथम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार आणि पोलीस हवालदार यांच्या बदल्या करण्यात आल्या। गुन्हे तपासाची जबाबदारी असलेल्या या अंमलदारांपैकी अनेक जण गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर शहर आणि परिसरातील पोलीस ठाण्यात कार्यरत होते। त्यामुळे जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातील काही पोलीस ठाण्यांमध्ये तपास अंमलदारांची कमतरता निर्माण झाली होती आणि ही तूट भरून काढण्यासाठी काही तपास अंमलदारांच्या बदल्या त्यांच्या पसंतीपेक्षा रिक्त जागांचा विचार करून करण्यात आल्या। मात्र काही कर्मचाऱ्यांना अपेक्षित पोलीस ठाणे न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। काही महिला पोलिसांच्या डोळ्यात अश्रूही दिसून आले। त्यानंतर पोलीस नाईक, पोलीस शिपाई आणि चालक यांच्याही बदल्या करण्यात आल्या। या कर्मचाऱ्यांच्या पसंतीचा मोठ्या प्रमाणावर विचार झाल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलं। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेत अर्थात LCB मध्ये बदली मिळावी अशी अनेक कर्मचाऱ्यांची इच्छा होती। मात्र अर्जातील पसंतीक्रमात LCBचा समावेश असतानाही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कोणालाही LCB मध्ये बदली दिली नाही। त्यामुळे LCBत जाण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।